आणि आता लोकशाहीचा पोरखेळ कसा झाला हे दाखवणारी बातमी। राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी मतदान सुरू असताना सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये काही घटना घडल्या। अकलूजमध्ये जिल्हा परिषद उमेदवारानं मुलाला मतदान केंद्रात नेलं। एवढंच नाही तर त्यांच्या मुलानं चक्क ईव्हीएमचं बटन दाबून मतदान केलं। तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या आमदारांनी सुद्धा हेच केलं। यावर तिथल्या अधिकाऱ्यांनी काही कारवाई केली का? निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमध्ये काही तरतुदी आहेत का? हेच जाणून घेण्यासाठी पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। बापू छत्रपती संभाजीनगरमध्ये आज लोकशाहीचा पोरखेळ मांडलाय। बरं, फक्त संभाजीनगरमध्ये नाही तर अकलूजमध्ये देखील असाच फॅमिली शो भरला। बापू इथे फक्त फोटोबाजी नाही झाली तर त्या मुलानं मतदानही केलंय। अकलूज जिल्हा परिषदेसाठी आज मतदान पार पडलं। त्यासाठीच्या यशवंतनगर मतदान केंद्रावरती उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील आपल्या मुलासोबत पोहोचले। त्याला केंद्रामध्ये घेऊन गेले। बरं, इथेही ते थांबले नाहीत। त्यांनी त्याला ईव्हीएमच्या जवळ नेलं आणि त्यालाच मतदानही करायला लावलं। अधिकाऱ्यांनी घेतलं, ते म्हणले मुलं चालत नाहीत आतमध्ये, पण त्यांना मी विनंती केली की ते आईला मतदान करतील आणि त्याला बघायचं होतं कशा पद्धतीनं मतदान त्याकडे केलं जातं। आणि मला काय वाटत नाही त्यामध्ये काय आईला मतदान कसं करते ते बघायला आला होता। आता जरा छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊया। इथे शिवसेनेचे आमदार विलास भुमरे हे आपल्या मुलासह मतदान केंद्रावरती पोहोचले। मतदान केंद्रावरच्या अधिकाऱ्यानं त्यांच्या बोटावर शाई लावली। त्यानंतर मुलाच्या बोटावरही शाई लावण्यासाठी अधिकाऱ्याला सांगितलं। धक्कादायक भाग म्हणजे अधिकाऱ्यानं शाई लावलीही। यानंतर विलास भुमरेंनी मुलाला ईव्हीएमच्या जवळ नेलं। माझा छोटा मुलगा होता शिवांश, मतदान केंद्रावर मी गेल्यानंतर तो माझ्यासोबत आला। त्या ठिकाणी माझ्या बोटाला शाई लावली, तो आणि पप्पा माझ्या बोटाला देखील शाई लावा। त्या ठिकाणी ती मी अधिकाऱ्याला विनंती केली, याचा हट्ट आहे त्या ठिकाणी शाई लावा। पण या ठिकाणी मतदानाचा हक्क माझा होता, तो मी स्वतः बजावलेला आहे। तो छोटा आहे, तो काही मतदान करणार नाही। या ठिकाणी आरोप कधी केला पाहिजे? जर मी मतदान केंद्रात कोणाच्या मतदानाचा अधिकार हिसकून त्या ठिकाणी मतपेटीवर मी स्वतः बटणं दाबले असते किंवा त्या मतदान केंद्रावर काही गैररोळ केला असता, त्यावेळेस आरोप करावे। काय कमाल आहे! मुलानं हट्ट केला म्हणून त्याला मतदान केंद्रावरती नेलं, त्याचं फोटो सेशन झालं। वरून काहीही गैर केलं नाही असं म्हणणाऱ्या आमदार साहेबांना अधिकाऱ्यांनी का बरं रोखलं नाही? शाई लावणाऱ्या अधिकाऱ्यांनी नियम तपासले का? मतदान केंद्रावरती उपस्थित कर्मचाऱ्यांनी ही कृती रोखली का नाही? निवडणूक आयोग याची दखल घेणार का? लोकशाहीचा उत्सव की नियमांची थट्टा? या सगळ्याची उत्तरं मिळतील तेव्हा मिळतील। पण नियम काय सांगतात हे सुद्धा बघूया। मतदान केंद्रामध्ये फक्त नोंदणीकृत मतदारालाच प्रवेश द्यावा। मतदानाचा अधिकार फक्त नोंदणीकृत मतदारालाच। अल्पवयीन नोंदणी नसलेल्या कुणालाही मतदानाच्या प्रक्रियेमध्ये स्थान नाहीये। आता हे नियम कसे धाब्यावरती बसवले जातात याची 2 उदाहरणं आज महाराष्ट्रानं पाहिली। पण आदर्श आचारसंहितेचं काय? त्यात तरी अशा प्रकारावरती काही निर्बंध आहेत का? आणि असतील तर ती मोडणाऱ्या नेत्यांसह अधिकाऱ्यांवरती देखील कारवाई होणार आहे का? एरवी एक कागदपत्र नसलं तर सर्वसामान्यांना मतदानापासून रोखलं जातं। हवं तसं मतदान केंद्रावरती पळवलं जातं। लांबच लांब रांगांचं सोडा, अनेक ठिकाणी साधं उभं राहण्याची देखील सोय नसते। लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी सर्वसामान्य मतदार हे सगळं करतो, पण नेत्यांसाठी यातली कोणतीही गोष्ट लागू का होत नाही? छत्रपती संभाजीनगरवरून कृष्णा केंडे आणि अकलूजवरून सुनील दिवाणसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।